संपूर्ण राज्यभरामध्ये आज दत्त जयंतीचा सोहळा जो आहे तो आनंदामध्ये साजरा केला जात आहे. कोल्हापुरात सुद्धा या दत्त जयंती सोहळ्याचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय. मी सध्या कोल्हापुरातल्या रुईकर कॉलनी या ठिकाणी असलेल्या स्वामी समर्थ मठामध्ये आणि सगळी दृश्य जी आहेत ते आपण दत्त जयंतीचा सोहळा जो आहे तो आधारित केला जातोय. पारायण जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळते. महिला असतील त्याचबरोबर विविध धार्मिक प्रथा ज्या आहेत त्या या ठिकाणी साजरा करत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर भाविकांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. दर्शन रांगेची सुविधा जी आहे ती मंदिराच्या ट्रस्ट कडून करण्यात आलेली आहे. सगळे भाविक जे आहेत ते आपण सुद्धा पाहतोय की अगदी आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत त्या देवाच्या चरणी ठेवताना पाहायला मिळतात. दिवसभर आज या संपूर्ण म्हणजे भाविकांची रेलचेल जी आहे ती असणार आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये भाविकांच्या दर्शनाची रांग जी आहे ती सुद्धा केल्याचं पाहायला मिळते. अनेक भाविक जे आहेत ते आपले सेल पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी देखील असणार आहे. त्यामुळं या सगळ्या मंदिर परिसराचा असेल किंवा संपूर्ण दत्त जयंती सोहळ्याचा आढावा देखील आपण घेणार आहोत. खरं तर कशा पद्धतीनं आजचा सोहळा जो आहे तो साजरा केला जातो, कारण जिल्ह्याभरामध्ये दत्त जयंतीचा सोहळा साजरा होतो. नृसिंहवाडी नंतर कोल्हापूर शहरातला इथे देखील सोहळा साजरा होतो. काय नेमका कसा उत्साह आहे? परमपूज्य काटकर महाराजांच्या आशीर्वादाने प्रज्ञापुरी कोल्हापूर येथे श्री स्वामी समर्थांचं भव्य असं मंदिर उभा केले आहे. या मंदिरामध्ये आज दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्म सोहळा याचा कार्यक्रम केला आहे. सकाळी महाराजांना अभिषेक झालेला आहे. आता मंदिरामध्ये लघुरुद्र चालू आहे. संध्याकाळी 5:55 वाजता त्यांचा जन्म सोहळा साजरा होईल. त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. खरं तर दिवसभर भाविकांची रेलचेल या ठिकाणी असते. नृसिंहवाडीत सुद्धा दर्शन घेऊन भाविक काही ठिकाणी या ठिकाणी येत असतात. काय नेमकं वातावरण असतं? शेजारी दत्त मंदिर आहे. त्यानंतर आज धर्मसोहळा असल्यामुळे नरसिंहवाडा जाणारे लोक सुद्धा या ठिकाणी येतात. त्यामुळे आज दिवसभर भरपूर गर्दी असते आणि जन्मकाळानंतर तर खूपच गर्दी होते. काही सुद्धा या ठिकाणी ट्रस्टचे सदस्य आहेत. खरं तर काय नेमके कशा पद्धतीने आजचं वातावरण असतं, भाविक कशा पद्धतीने या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये असतात? खरं तर दर गुरुवारी या ठिकाणी भाविक अगदी मोठ्या प्रमाणात येतात. त्या व्यतिरिक्त दररोज भाविकांचं येणं सुरू आहेच. पण आज दत्त जयंती सोहळा आहे. स्वामी समर्थांचं मंदिर आहे, काटकर साहेबांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं आहे. तरी हा दत्त मंदिर सोहळा आम्ही संध्याकाळी 5:55ला या ठिकाणी संपन्न होतो. दिवसभर भक्तांची ये जा सुरू असते, पण संध्याकाळी मोठ्या प्रमाणात भक्त येतात. दत्त जयंती सोहळ्यानंतर प्रसाद वाटप या ठिकाणी होत असतं. नक्कीच हा सगळा सोहळा जो आहे तो इतर ठिकाणी कोल्हापुरामध्ये अनेक दत्त मंदिरामध्ये हा सोहळा संपन्न होतो. नरसिंहवाडीपासून तो सुरू झालेला आहे, खरं म्हणजे तिथेही संपन्न होतो. पण या व्यतिरिक्त समर्थांचं मंदिर असूनही आम्ही हा दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करतो. नक्कीच हा उत्साह जो आहे तो आपण पाहतोय. खरं तर आपण पुन्हा एकदा दृश्य देखील पाहू की अगदी विलोभनीय सगळी दृश्य जे आहे ते आपण पाहतो की दत्त जयंती निमित्त हे मंदिर सजावट असेल, या ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम जे आहेत, विधिवत पूजा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. भाविकांची सुद्धा गर्दी जी आहे ती संपूर्ण परिसरामध्ये आहे. त्यामुळं अगदी जिल्हाभरामध्ये हा दत्त जयंती सोहळा ज्या पद्धतीने साजरा होतो त्याच पद्धतीनं या मंदिरात सुद्धा रुईकर कॉलनी या ठिकाणच्या मंदिरात सुद्धा मोठ्या उत्साहानं आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत असताना पाहायला मिळतो. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.